महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण कोळेकर सर यांच्या दावणीला आहोत। त्यांच्या दावणीची संपूर्ण माहिती आपण भाग 1 आणि 2 मध्ये पाहिली। आज भाग 3 मध्ये आज कोळेकर सरांच्या दावणीला असलेल्या जातीवंत कालवड असेल, एक खोंड असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या दावणीला जुनी कोणकोणती टॉपची बैल होऊन गेली त्याबद्दल माहिती घेणार आहोत। सर नमस्कार, आज भाग 3 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सर आम्ही भाग 1 मध्ये आणि 2 मध्ये बरीचशी माहिती पाहिली, तर मला थोडंसं आज हे विचारायचं, सध्या आम्ही मागे एक जातीवंत कालवड पाहतोय आदत आहे, एक खोंड पाहतोय आदत आहे, तर या दोन्हींची आम्हाला माहिती, त्यांची आई कोण, कुठल्या बैलाची वासरं आहेत ही, आणि थोडंसं आम्हाला तुमच्या जुन्या बैलांबद्दल, कारण आज आम्ही मागे एक जुन्या बैलाचं तुळशा बैलाचं वासरू पाहतोय, तर थोड्याशा त्या पण आम्हाला आठवणी, कारण आज आम्ही भाग 1 मध्ये तुमच्या दावणीला सध्या असलेल्या जातीवंत वळूंची माहिती पाहिली, तर आता आम्हाला ही जुनी बैल आणि ह्या मागच्या वासरांची माहिती द्या। नमस्कार सुरेश आणि नमस्कार प्रेक्षक हो। प्रथमतः परत एकदा सूरज दिघे सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांनी विचारलेल्या मुलाखतीसाठी मी त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी तयार आहे। सुरेश सरांचा प्रश्न असा आहे की हे माझ्या पाठीमागं जे आदत कालवड आणि आदत वासरू आहे ते पैदाशीबद्दल थोडक्यात माहिती आणि पूर्वीपासून आपल्याकडे जे काही वळू झाले त्याची पण माहिती अशी असायला पाहिजे। तर आता आपण पाठीमागं जे 2 वासरं बघतोय त्यातलं एक कालवड आहे आणि एक खोंड आहे। कालवड आहे ते साधारणपणे 21 महिन्याची वगैरे असेल, वगैरे 21 ते 22 महिन्याची असेल। तर ते कालवडीची जर इतिहास जर म्हटला तर आमच्या आईला त्याच्या भावाने पहिल्या काळामध्ये एक लेकीला माहेरकडून एक कालवड आनंद देणं, म्हणजे की दान करणं, त्याला आनंद देणं वगैरे असं म्हणत होते। मग त्यावेळेला माझ्या आईला म्हणजे माझ्या मामाने एक कालवड दिलेली होती आणि ती त्या वंशावळीतून ती कालवड पुढं आलेली आहे। ती वंशावळीचं एक थोडक्यात वर्णन सांगायचं म्हटलं तर ती कालवडची जी वंशावळ आहे, जसं वयात येईल तसं ती काही कालवड असेल, खोंड असेल, ते अतिशय देखणं रूप होतं, कारण बराच इतिहास त्या वंशावळीने केलेला आहे। कारण आम्ही जन्मतः आमच्या दारामध्ये कायमस्वरूपी चांगल्या वस्तू होत गेलेल्या आहेत। तर प्रत्येक वेळेला म्हणजे असं पूर्वी काही असं हे सोशल मीडिया किंवा ह्या मोबाईल किंवा व्हॉट्सअप वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, पण आमच्याकडं अशी बरीचशी वासरं अशी आत्ताची मागं जशी वासरं आहे तशी झाल्यानंतर म्हणजे घरी येऊन येणं किंवा बाजारात नेऊन विकणं वगैरे असा हा प्रकार होता। पण 1998च्या काळामध्ये आमच्या गाईला त्याच वंशावळीमधल्या एका गाईला असा खोंड झालेला होता। तो खोंड म्हणजे की आम्हाला असं अपेक्षित पण नव्हतं की इतका चांगला आणि होईल आणि त्याची किंमत वगैरे इतकी होईल वगैरे। 1999-2000 साली तो खोंड त्यावेळेला म्हणजे 1.5 लाख रुपयाला मागत होते वगैरे, आणि अजूनही किंमत सांगा म्हणत होते आम्हाला, म्हणजे की खोंड घ्यायचंच आहे पण आम्ही द्यायचा नाही म्हणून तो ठेवला। त्याच्यानंतरही म्हणजे त्यातलं एक उदाहरण मी म्हणून सांगितलं, पण आमच्याकडं म्हणजे पूर्वी बैलसुद्धा शेतीला चालणारी आमच्या घरच्या गुरांचीच असायची वगैरे। तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं वयात येईल तसं ते अतिशय चांगली आणि देखणी होत जातात। तर पलीकडची जी कालवड आहे त्या वंशावळीतला तो एक भाग आहे आणि त्याची आई म्हटलं तर आत्ता आमच्याकडं आहे, म्हणजे की जी वंशावळ सांगितली त्यातून आलेली आहे, अजूनही आहे। गाई म्हातारी झालेली आहे, म्हणजे की 11 येतं वगैरे त्याची झाली असतील वगैरे। तर आणि तिचा वडील, ह्या कालवडीचा वडील म्हटला तर तेलसिंगचे मोरे म्हणून आहेत। तर तेलसिंगच्या मोरेंचा जो मोठा बैल आता त्यांच्याकडे आहे, त्यांचा एक खोंड रायबागमध्ये त्याने विकलेला होता, म्हणजे की तिथं गेलेला होता आणि रायबागमधून आम्ही तो खोंड इथं आणला त्यावेळेला आदत होता आणि आमची सगळी बैलं करसुनी यात्रेला गेलेली होती। मग त्यावेळेला घरच्या बैलाकडून म्हणून मग ते आदत असताना ते सोडलेले त्या बैलाची ती पैदास आहे। तेलसिंगचे प्रकाश मोरे त्यांच्या वंशावळीतून चालत आलेला बैल, तो जो बैल आम्ही नंतर यांना कलेढोनचे माळीभाऊ, त्यावेळेला माळीभाऊ स्वतः आलेले, माळीभाऊ आणि दत्ता दोघांनी येऊन तो बैल नेला आमच्याकडं, त्या बैलाच्या पैदाशीतल्या ती कालवड आहे। आणि अलीकडचा जो खोंड आहे
त्याच कालवडीची बहीण आहे. अजून आईकडं म्हटलं तर ते वंशावळ म्हणजे की आमच्या आईला जी अंधन दिलेली ती, आणि हिचा वडील जर म्हटलं तर आमच्याकडे डिसेंबर 2021ला आम्ही एक अतिशय चांगला देखणा बैल फुलजंतेचे बिरा पुजारी हे आपले कोंडीबा महाराजांच्या माध्यमातून आम्ही तो खोंड घेतलेला होता. आणि त्या बैलाची पैदास अतिशय देखणी आणि कडक झालेली होती. तर त्या पैदाशीतला म्हणजे हा खोंड, म्हणजे त्याचं नाव होतं तुळशा. तर तुळशा बैलाची ही पैदास आणि आई आहे ते आमची फार पूर्वीपासून चालत आलेली ती वंशावळ आहे वगैरे. सर आता मला आणि ह्याचं साधारणपणे असेल एक 9 महिन्याचा वगैरे काहीतरी असेल हा खोंड. अतिशय कडक, राहणीमान त्याचा टाईट कायम, काही म्हणजे आईच्या दुधावरती जगलेला आहे. आता साधारणपणे एक 2 महिने झालं असेल अलीकडे शेडमध्ये, नाही तर घराच्या पाठीमागच तो होता. आणि आता इथं समोर आल्यामुळं जे प्रत्येकजण येईल ती मंडळी त्या खोंडाकडं बघून ते खोंडाचीच मागणी करतात. सर आता थोडंसं आपण मुलाखतीचं सुरुवातीला बरीचशी माहिती मिळाली, थोडंसं आपण खोंडाच्या या विषयाकडे जाऊ, कारण सध्या शर्यत क्षेत्र हे सर्वात जास्त नावाजलेलं आहे. कारण आम्ही आल्यापासून या खोंडाचा जो बुजारपणा आहे, त्याचा चपळपणा आहे किंवा एक कावरेबावरेपणा आहे, की आल्यापासून कदाचित त्यांनी वैरणीला तोंड लावलं नसेल, कदाचित नवीन माणसं आलीत किंवा ते सारखं इकडं तिकडं, तर एखाद्या आता कदाचित आता ह्याची आईचं पण आम्ही आता व्हिडिओ पाहिला. आता 11 एक वेत झाली म्हणताय तुम्ही, तर 11 वेत म्हणजे कदाचित ती गाय एक आपण 12-13 वर्षाची आहे असं काहीतरी म्हणू शकतो. तर गाईचा स्वभाव आणि तो जो जुना ज्या बैलाची पैदास आहे त्याचा स्वभाव आणि झालेलं वासरू काय, म्हणजे आईकडून आलेला हा वासराला मिळाला स्वभाव आहे, बापाकडून आला. कारण आज प्रत्येकाला हवं आहे की माझं वासरू हे बुजार झालं पाहिजे, चपळ झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर सर म्हणजे देखणेपणा पण आज सर्वांना हवा आहे. की आज पाहिलं गेलं तर बाजारात जरी कोण खरेदीला गेलं, शर्यतीची वासरं घेतात ते, तर शर्यतीची वासरं घेत असताना ते थोडंफार देखणेपणा पण आज बघतात ते. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणायला कशा पद्धतीची वळूची निवड, गाईची निवड कशी ती पैदास घेतली पाहिजे? सुरुवातीला पैदास करत असताना साधारणपणे आपल्याला जर इतिहास जर माहिती असेल तर कायम म्हणजे की एक रक्तगट असू नये, कोणतेही नातं असू नये आणि क्रॉस ब्रीडिंग कायम करत राहावं. सुदैवाने त्यावेळेला तो बैला म्हणजे वेगळ्या पैदाशीतून आलेला, आणि गाई तर आमच्याकडं आम्हाला पैदास माहिती होती वगैरे. तर ती पैदास केली आहे. आणि आईचं जर म्हटलं तर आई फक्त आम्हा घरच्या लोकांनाच ती आताही धरू देते. आता जरी तिचं वय झालं असेल तर नवीन व्यक्ती कोणी गेले तर म्हणजे की तिचा बुजारपणा ह्या खोंडापेक्षा पण जास्त आहे. आणि तिची चेहरीपट्टी किंवा चेहऱ्यावरची जी काही नाकाची जी पट्टी आहे, डोळ्याचं जी ठेवण आहे लिंबूसारखी, ती ह्या वासरासारखीच आहे वगैरे. सर आता एक जर गोष्ट जर आपण बघितली, तुम्ही आता गाईचा स्वभाव सांगितला, वळूचा सांगितलं, झालेली वासरं सध्या आम्ही पाहतोय, तर हे वासरू शर्यतीला जाईल किंवा आता आम्ही बघितलं की नुकतंच तुमच्या सकाळी आल्यानंतर भाऊ सांगत होते की ते काल बरीचशी काही मंडळी त्याला मागणी करून गेले, त्या नवीन मंडळी, तर त्याच्यामुळे त्याचा बुजारपणा अजून नवीन लोक असल्यामुळे वाढला. तर एखादं आमच्या शेतकऱ्याला थोडंसं हे तुम्ही कसं सोप्या पद्धतीने सांगू शकता की गाय सांभाळणं, तिच्यापासून झालेलं वासरू सध्या आमच्या समोर आहे, त्या वासराची मागणी पण आज आम्ही सकाळी आल्यानंतर इथं तुमच्या भाऊ त्यांच्या माध्यमातून ऐकलं, पाहिलं. तर आर्थिकदृष्ट्या एखाद्या शेतकऱ्याला एखादी गाय किती फायदेशीर ठरू शकते की जेणेकरून आम्ही गाय सांभाळायला चालू करू. आज म्हणजे मगाशी आपण एका मुलाखतीमध्ये पाहिलं की गाय सांभाळत असताना ती तुमच्या घरामध्ये असणंच एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ते आम्हाला माहिती. पण आज तरी पण एक आर्थिकदृष्ट्या कसं ते फायदेशीर आहे आपल्याला? हे पहा, गाई सांभाळणं हे म्हणजे की कोणत्याही बाजूने तोट्याचं अजिबात नाही आहे. गाई वेल्यापासून तिचं दूध लहान बाळांना तर आता अलीकडे सगळे म्हणजे की लहान मुलांचे डॉक्टर प्रत्येकजण सजेस्ट करतात की देशी गाईचं दूध जर अवेलेबल होत असेल, मिळत असेल तर ते तुम्ही द्या. पहिला बेनिफिट तो आहे. त्याच्यानंतर सध्याचा काळ कसा आहे की जरा शर्यतीचं इतकं वातावरण टाईट आहे, आणि एखादा अशा पद्धतीचं जर वासरू झालं तर 6 महिन्याच्या वासराला सुद्धा लाखभर रुपये घेतात. तर 6 महिन्याचं वासरू 1 लाख रुपयाला म्हणजे त्याला खर्च काय आहे? फक्त आईचं दूध. कारण 6 महिन्यापर्यंत ते म्हणजे चारा काही थोडाफार वगैरे खात असेल, आणि चंदीचा खर्च वगैरे म्हटलं तर काहीच नाही, फक्त आईच्या दुधावरती जगतात. 6 महिन्यामध्ये तुम्हाला लाख रुपये जर झाले तर ह्याच्यापेक्षा आणखीन काय असणार? अशा 3-4 गाई जर एखाद्या शेतकऱ्यानं जर पाळल्या आणि त्याचा मेंटेनन्स खर्च तसं शून्य आहे. ही जात अशी आहे की थोडंफार फिरवणं
आणि कुठेतरी म्हणजे की आपल्याकडं शेती असेल, शेतीकडला बांध वगैरे असतात, बांधाकडला नेऊन बांधली, आणली आणि थोडीशी वैरण गाठली, चांदी चारली, काय हे राहतं. म्हणजे मेंटेनन्स खर्च म्हटलं तर याचा काहीच नाही. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं काय की डिव्होशन असायला पाहिजे. एखादी वस्तू आपल्या दारात आहे, बांधली आणि आपण गावात बसलो आणि मग गावात कुणाचं वासरू विकलं ते गप्पा मारण्यापेक्षा की आपण इकडं तिकडं न जाता आपल्या गायींची सेवा करावी आणि त्याच्यावरून असले 4पैकी 2 जर वासरं झाली तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये 2 लाख रुपये आणि गाईचं गोमूत्र आहे किंवा तिचं शेण आहे, बाकीचं दूध आहे, आणि शेतीला घराला त्याची शोभा आहे, ह्या गोष्टी कशातच मोजता येणार नाहीत वगैरे. आणि 2 लाख रुपये वन हँड कॅश म्हणजे वर्षाला 2 लाख रुपये म्हणजे की शेतीमध्ये राहून एक जोडधंदा म्हटलं तर सुद्धा बाकीच्या याचा विचार करता भरपूर ही गोष्ट चांगली आहे. सर आता एक गोष्ट जर पाहिली तर आता बरेच शेतकरी म्हणतात की ही वासरं फक्त ही सांगोला, आटपाडी, जत ह्याच भागात जन्माला येतात किंवा तिकडंच असतात, ही शहरी भागात किंवा ह्या दुसऱ्या पट्ट्यामध्ये किंवा कोल्हापूर इकडं तिकडं नाही. आम्हाला आणायचं झालं तर ह्या म्हणजे खिलारची जी पैदास केंद्र आहे म्हणू आपण याला, सांगोला, आटपाडी असेल किंवा जत असेल तर ह्या भागामध्ये, तर हे खरंच असं आहे का की तिकडंच होतं इकडं नाही होत का? याच्या मागे शेतकऱ्याची मेहनत काय आहे नक्की? ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की जी काही हा म्हणजे उष्णकटिबंधातला जो भाग आहे, सांगोला असेल, आटपाडी असेल, जत असेल, खाली मंगळवेढ्याचा दक्षिणेकडचा काही भाग असेल, तर इथं म्हणजे की 12 महिने तुम्हाला दुष्काळच पहिल्यापासून येता आलेला. आता थोडंसं म्हणजे की भरपूर म्हणजे बऱ्यापैकी पाण्याचा पट्टा झालेला आहे. तरीही पण ह्याच्यामध्ये एक वातावरणामध्ये वेगळा फरक आहे आणि त्या वातावरणाचा एक इफेक्ट, पहिली गोष्ट ते वातावरणाचा इफेक्ट. आणि फार पूर्वीपासून जी काही खिलार जात अस्तित्वात आली आणि जुन्या काळातल्या त्या वंशावळी या भागामध्ये अजूनही काही म्हणजे बाकीचं दुसरा सोर्स उत्पन्नाचा काही नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरं पाळणं हाच एक त्यांचा दुसरा धंदा, जोडधंदा पत्करला आणि त्याच्यातून ह्या गायी राहिलेल्या गायी आहेत. त्यामुळे वंशावळ आपणाला पूर्ण डिटेल जरी माहीत नसेल तरीसुद्धा म्हणजे फार पूर्वी काळापासून ती चालत आलेली वंशावळ आहे. वातावरण झालं, वंशावळ झालं आणि तिसरी गोष्ट की ह्यांचा जन्मच ह्या जनावराच्या सानिध्यात गेल्यामुळं ज्या प्रकारे आपण जे काळजी घेणं प्रकार म्हणतो की किंवा आपण एखाद्या म्हणजे मुलानं शिकायला जावं तर अमेरिकेला जावं किंवा मुलांना IAS IPS करायचं म्हटलं तर त्याला ट्युशन, नामांकित ट्युशन लावा. तसं जर एखादी चांगली वस्तू, चांगलं वासरू, चांगलं जनावरं पैदास करायचं म्हटलं तर मुख्यत्वे करून हे आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगोला, आटपाडी, जत, हे मंगळवेढ्याचा हा भाग वगैरे, चडचण वगैरे ह्याच भागाची नावं घेतली जातात. तसंच आहे हे वगैरे. म्हणजे ह्या लोकांना माहिती आहे की देशी जनावरं म्हणजे कशा पद्धतीने सांभाळायचं, कसं हँडल करायचं, त्याला कोणत्या वेळेमध्ये म्हणजे की कोणता चारा द्यायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या लोकांना माहिती आहे. स्वतःच ते डॉक्टर असल्यामुळे कुणाला विचारायचं काय प्रश्न आहे, जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत त्याची काळजी व्यवस्थितपणे घेतात वगैरे. फक्त एवढंच दुर्दैव आहे की ह्या गोष्टी कुठं लिहून ठेवलेल्या नाहीत, कारण हे लोक अशिक्षित होते आणि फक्त ते चालवत आलेले आहेत. म्हणजे वडिलांनी केलं म्हणून मुलांनी करायचं, परत म्हणायचं माझ्या आजोबांनी केलं. ह्याला कुठंतरी इतिहास जर आता तुम्ही मायक्रोचिपचा जो उल्लेख करताय, जर असं कुठं जर असलं असतं तर आपल्याला म्हणजे पूर्णपणे या गोष्टीचा उलगडा झाला असता. पण ह्याच गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी जतन ठेवलेल्या आहेत म्हणून आपल्याला हे बघायला मिळतं आहे. म्हणून म्हणजे पुण्यापासून 250 किलोमीटर किंवा कोल्हापूर असू दे, कर्नाटक असू दे, 300-400 किलोमीटर प्रवास करून सांगोल्याच्या आठवड्याच्या बाजारला लोक येतात. हेच कारण आहे, बाकी काही नाही आहे. मंडळी, सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपच्या नाव नोंदणीचा फॉर्म आहे. तो फॉर्म ओपन करा, त्याच्यामध्ये तुमचं नाव, गाव, फोन नंबर भरा. लवकरच तुम्हाला मायक्रोचिप बसवण्याची व्यवस्था केली जाईल. कुठेही जाऊ नका. एक थोड्याच वेळामध्ये सर्वात मोठा प्रश्न आपण सर्वांना विचारतोय,
धन्यवाद मंडळी. आज आपण या मुलाखतीच्या पहिल्या सत्रामध्ये बरीचशी माहिती सरांकडून घेतली. सर, आता आम्हाला एक सर्वात मुख्य प्रश्न विचारायचा. आज शेतकरी मोठ्या प्रमाणात गाय सांभाळतोय, मोठ्या प्रमाणात ब्रीडिंगवरती काम करतोय, जातीवंत वळू भरतोय, अशी जातीवंत वासरं तो जन्माला घालतोय. तर आम्हाला एक विचारायचं की जन्माला आलेलं वासरू, मागाशी तुम्ही म्हणले की दूध पिणारं वासरू लाख रुपये किमतीला जातंय, आणि आज कदाचित तुमच्या माध्यमातून आज लाख रुपयाची किंमत असते वासराची, म्हणजे काय हे आम्हाला जास्त माहिती कळते. तर जन्माला आलेलं वासरू जर कोणी खरेदीसाठी किंवा विकण्याची त्याची जर चांगली किंमत आपल्याला मिळत असेल, तर बऱ्याचदा आम्ही असं पाहिलं अडचणी शेतकऱ्यांच्या की ते वासरू आज ज्या किमतीला जात आहे त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला असं वाटतं नाही, उद्या अजून जर थांबलं तर अजून 2 रुपये जास्त जातील, अजून 2 दिवस थांबलं तर अजून त्याचे 4 रुपये जास्त होतील. पण त्या नादात कधी कधी तो शेतकरी मायनसला पण येतोय. तर मला एक विचारायचं की त्या वेळेला त्यांनी कसा डिसिजन घेतला पाहिजे म्हणजे या गोष्टीचा, कारण त्या वेळेला त्या शेतकऱ्याच्या त्या गोष्टीचं सोनं, त्याचं त्याला आर्थिक मोबदला हा मिळालाच पाहिजे. पण त्या वेळेला डिसिजन घ्यायला कधी कधी आमचा शेतकरी कमी पडतोय, किंवा काय केलं पाहिजे? हे पहा, याच्यामध्ये मी एकच म्हणेन की संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे, आणि विकणाऱ्याला म्हणजे आपली गरज काय आहे हे पहिलं कळायला पाहिजे. कारण लोक सांगतायत, येता जाता 4 लोकांनी सांगितलं म्हणून तेवढ्यापुरतं आपण छाती फुगवून आणि नंतर ती वस्तू, मागितलेली वस्तू नंतर कोणाची तर पाठीमागं लागून देण्याची ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत, ह्याचा इतिहास पण भरपूर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. म्हणून संधीचं सोनं करायला पाहिजे कधी. म्हणून मला एक असं वाटतं की हाच प्रश्न कुठंतरी विनायक सेठ मोहिते, तर त्यांनी पण असंच पद्धतीने उत्तर दिलेलं होतं की विकणारा हा शहाणा पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे की आपली गरज काय आहे आणि वेळ काय. त्याप्रमाणे ज्या वेळेला, आणि आज जी काही वस्तू मागितली ती उद्या त्याच पैशाला विकेल किंवा कमी विकेल, जास्त विकेल, हे कोणच सांगू शकत नाही. पण आपल्या आज गरज कशाची आहे आणि त्याची किंमत आपल्या हिशोबाप्रमाणे झाली असेल, जगाचं न ऐकता स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे. असं होईल तसं होईल, हे असं करायचं तसं करायचं, ज्या गोष्टी आपण भविष्यकाळात त्याचा विचार करतो आपल्या हातात काहीच नाही आहे वगैरे. आपल्या हातात काय आहे, सध्या चांगल्या किमतीला वस्तू मागतात आणि वेळेत विकणं, म्हणजे आपली गरज वेळेत विकणं. आपल्याला आर्थिक सुबत्ता पण आली पाहिजे, नुसतं ह्या गोष्टी गप्पा गोष्टी करून होणाऱ्या नाहीत आणि वाहवत जाणं पण याच्यामध्ये भरपूर बॅलन्सिंग माणसानं लाईफ जगायला पाहिजे. म्हणून वेळेत डिसिजन घेणं भरपूर महत्त्वाचं आहे. आपल्याला खरंच वस्तू विकायची असेल तर प्रॉपर किंमत आल्यानंतर कुणाचंही न ऐकता ती वस्तू विकून टाकणे. म्हणून घेणाऱ्यापेक्षा पण विकणारा अतिशय शहाणा असायला पाहिजे, कारण घेणारा कायमच तो 100 ठिकाणी चौकशी करतो, आपल्याकडे येतो, त्याला ज्या वेळा परवडतं त्यावेळेला हे करतो. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी चांगली वस्तू झालेली असते, 4 लोकांनी मागितलेली असते, त्याच्यानंतर असं वाटतं की आत्ता आपल्याकडे एवढं मागताय तर ह्याचं ते एवढ्याला इकडं 5 लाखाला इकडं, त्याचं 4 लाखाला इकडं, त्याचं 3 लाखाला विकलं, त्याच्यापेक्षा की आपली गरज काय, आपल्याला 4 पैसे मिळतात पटकन विकणं. म्हणून घेणाऱ्यापेक्षा विकणारा शहाणा व्हायला पाहिजे आणि वेळेत निर्णय आणि संधीचं सोनं करता यायला पाहिजे. धन्यवाद सर, एक सुंदर माहिती आज तुम्ही आम्हाला दिली. सर, आता आम्हाला अजून एक विचारायचं आहे की आता जसं तुम्ही म्हणले की त्या विकणाऱ्याला ते कळलं पाहिजे, त्यांनी शहाणं झालं पाहिजे. आज असं पण आपण म्हणू का, खिलार नाव हे 3 अक्षर आहेत, 3 हे आहेत. ह्या 3 खिलार नावामध्ये आपण तसं पाहायला गेलं तर खूप मोठं विश्व दडलं आहे सर. आज मग आपण असं म्हणूया का की मी दावणीला जर एखादी खिलार सांभाळतोय तर मग त्याच्यासाठी मी काय दृष्टीने माझा ॲक्शन ऑफ प्लॅन म्हणू, किंवा मला वळू क्षेत्रात जायचं आहे, मला प्रदर्शन क्षेत्रात जायचं आहे, मला शर्यत क्षेत्रात जायचं आहे, मग हे क्षेत्राची पण निवड ही अगोदर त्या खिलार पालकांनी करणं गरजेचं आहे? हे पहा, म्हणजे एखाद्याच्या दावणीला एखादी वस्तू जन्माला आली, त्याच्यानंतर वेळेचं काळाचं त्या माणसाचं नशीब त्याप्रमाणे ती वस्तू होत जाते. म्हणजे प्रत्येकाच्याच दावणीला म्हणजे की शर्यतीला पळण्यासारखी किंवा प्रदर्शन नेण्यासारखी वस्तू होईल असं काही सांगता येत नाही. पहिली गोष्ट की म्हणजे की आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ज्या वेळेला वासरू छोटं असतं त्यावेळेला ते एकटा माणूस हँडल करू शकतो, इव्हन घरातली लेडीज पण हँडल करू शकतात. जसं जसं मोठं होतं त्यावेळेला लेडीजच्या आवाक्याच्या बाहेर जातं, मग त्या ठिकाणी जेंट्स व्यक्तीने ते हँडल करावं लागतं. वर्षाच्या पुढे गेल्यानंतर मग ते हँडल करणं कठीण जातं. इव्हन आपण विकायला बाजारला न्यायचं म्हटलं तरीसुद्धा म्हणजे की आपल्याला शक्य नाही, मग कोणाला तर बोलवून आपलं द्यावं लागतं. त्याप्रमाणे आपण समजा की वळू करणं हे काही म्हणजे सध्याच्या काळात तर अशी गोष्ट आहे की मनुष्यबळ त्यासाठी भरपूर लागतं.
आणि त्याच्यासाठी म्हणजे की रात्रंदिवस म्हणजे इतकं कष्ट घ्यावं लागतं की त्या बैलाच्या पायात पडून राहावं लागतं. आणि गाई लावताना आपली स्वतःची माणसं असावी किंवा बैल कुठं बाहेर घेऊन जायचं असेल तर मग ते वाहन आलं, आपल्या त्या वाहनाबरोबर आपल्या घरातली 2 माणसं असायला पाहिजे. ते आपण त्याच्याबरोबर गेलो त्यावेळेला घरचा प्रपंच आपला कोण चालवणार ह्याची पण काळजी असायला पाहिजे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता म्हणजे की प्रदर्शन करायचं असेल तर सगळ्या गोष्टीचा म्हणजे विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण तिथंपर्यंत ठीक आहे, आपली वस्तू तशी झाली, आपण तिथंपर्यंत जाऊ आणि तिथं गेल्यानंतर ठीक आहे, प्रदर्शनाला नाव मोठं होणे इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावरून तुम्हाला काय आर्थिक मिळेल आणि आपली परिस्थिती सुधारेल वगैरे असं मुळीच होत नाही आहे वगैरे. कारण सध्या जग अतिशय झपाट्याने प्रगती करत आहे आणि आपल्याला बॅलन्सिंग म्हणून जर राहायचं असेल तर वेळेत प्रॉपर निर्णय घेणं भयंकर गरजेचं आहे. प्रत्येकाने प्रदर्शनात उतरायचं म्हटलं तर शक्य नाही, प्रत्येकाने शर्यतीत बैल पळवणं म्हणणं शक्य नाही आहे. आणि शेतात तर शेतीला बैल जोडून काम करायचं तर मला वाटतं की इतिहासकालीन आपल्याला फोटो कुणाला तर दाखवावं लागेल किंवा यूट्यूबवरती दाखवावं लागेल, ते तर कोणच करणार नाही पुढच्या पिढीमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला जे जमतं ते आपल्या स्वतःचं मनाला विचार करून निर्णय घ्यावा. सर, आता आम्ही बरीचशी खोंडाच्या संदर्भात या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी माहिती पाहिली. आता सर, एक आमचा कायम शेतकऱ्यांना आज नवीन खिलार पालक या क्षेत्रामध्ये किंवा नवीन देशी गोवंश सांभाळण्यामध्ये पुढाकार आज बऱ्याच जणांचा, आज चॅनलला बरेचसे फोन येतात की एक आम्हाला तुमच्या ओळखीतनं तुमच्या माध्यमातून तुम्ही एवढे फिरता, एक जातीवंत सुंदर कालवड घेऊनच द्या, कुठंही ती सांगा, नंबर द्या मालकाचा. आज आम्ही या खोंडाच्या शेजारी पाहत असलेली एक सुंदर कालवड पाहतोय. मगाशी आम्ही तुमचे भाऊ त्यांना विचारलं की ही कालवड 2 दाती आहे का, भरली आहे का, तर ते म्हणले नाही, अजून ही आदतच आहे. तर सांभाळणी ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एक सुंदर कालवड सध्या आम्हाला या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळते. तर आज आम्ही सांगतोय की आम्ही म्हणून शेतकऱ्यांसाठी एक खिलार ॲप काढलं की ज्या ॲपवरती तुम्ही तुमच्या दावणीचे फोटो व्हिडिओ टाका, जेणेकरून त्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला खरेदी विक्री करता येईल. पण कालवड खरेदी करत असताना त्यांना अजून ते म्हणतात की बाबा आम्हाला अजून चांगली पाहिजे, सुंदर पाहिजे, ही पाहिजे, ती पाहिजे, आम्हाला एक जातीवंत सुंदर कालवड पाहिजे. हा आमचा प्रश्न आहे. कुठं गेलं पाहिजे, कशी ती मिळवली पाहिजे, का सर्वसाधारण गाई आणून चांगला बैल भरून मग पैदास केली पाहिजे, काय केलं पाहिजे? कसं आहे, या गोष्टीसाठी जर खरंच दूरदृष्टीनं आपल्याला जर काम करायचं असेल तर गाई स्वतः आणावी, आपल्या स्वतःच्या माहितीनं स्वतःच्या बुद्धीनं एक चांगला बैल भरवावा आणि त्याची पैदास घरी करावी. पण ह्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो. आणि आताची तरुण पिढी कशी आहे की मोबाईलवरती बटन दाबल्यानंतर पाहिजे त्या गोष्टी मिळतात, तर तसं लागतं ते. म्हणजे दम कोणाला नको आहे वगैरे, म्हणजे की तव्यातली भाकर खाईपर्यंत सुद्धा दम नाही, इतकं म्हणजे प्रत्येकाला गरम गरम पाहिजे. पण क्या करेगा तो दम करेगा. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखादी चांगली बऱ्यापैकी गाई घ्यावी, स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या म्हणजे दृष्टीनं घ्यावी आणि चांगला बैल भरून चांगली पैदास नक्की, म्हणजे की 50% तर म्हणजे चांगला बैल आणि चांगली गाई असल्यानंतर 50% तर ती पैदास त्याची 100% चांगली होती. बरं, आता हे मग लाँग टर्मचं जर शक्य होत नसेल तर मग कालवडी साधारणपणे कोणत्या भागात येतात. मग आता मग सांगितलेला हा जर भाग घेतला किंवा आता हे पण भाग म्हणायची काही गरज नाही आहे, कारण तुमच्यासारख्या म्हणजे अतिशय अपाट कष्ट घेऊन चॅनल चालवून जे शहरामध्ये गायी वगैरे भरपूर तयार झालेले आहेत, तिथं पण चांगल्या पैदाशीच्या चांगल्या पाड्या आहेत. स्वतः जाऊन आपल्यासमोर गायी दिसते, गायीचं ती पाडी दिसते आणि ती व्यक्ती नवीन गायी वगैरे केलेली ही व्यक्ती साधारणपणे काही 2 नंबरची माहिती देत नाही आहे, ते बऱ्यापैकी प्रामाणिकपणे सांगतात. तर आपणाला मग तिथं बैल पण कळतो, ती गाई समोर दिसते, वासरू दिसतं, त्यामुळं समोर घ्यायला काय हरकत नाही. पण कोणतीही वस्तू मी एवढं सांगेल की अतिविश्वासाचं असेल तर फोनवरती म्हणजे व्यवहार करावा. आणि भले आपण नंतर म्हणजे पुढचे वर्ष 2 वर्ष किंवा आपली 10 वर्षे त्यात आपण घालवणार असतो आणि एका दिवसाचा प्रवास केला म्हणून त्यात काही आपल्याला जास्त वेळ जातो आहे असं नाही आहे. गाडी काढावी, स्वतः जिथं वस्तू आहे तिथं स्वतः जावं, स्वतः डोळ्यानं बघावं आणि त्याची आई ते वासरू सगळं बघावं आणि त्याचा वडील कोणता आहे बघून खरेदी करावी वगैरे. म्हणजे की स्वतः आपण वस्तू जिथं कुठं आहे त्या ठिकाणी जावं. आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाची वर्ग असतो किंवा मित्राचा मित्र असतो आणि चांगले मार्गदर्शन करणारी लोकं अजूनही आपण चांगलं असेल तर भरपूर लोकं आहेत.
तर यांच्या मार्गदर्शनामुळे वस्तू घ्यावी आणि अति फास्ट निर्णय कधी घ्यायचा नाही, थोडासा विचारपूर्वक आणि आपल्याला लाँग टर्म ह्या गोष्टी करायच्या आहेत अशा पद्धतीनं हे करावं. कारण कसं आहे, मला या ठिकाणी एक तरुण पिढीला सांगावंसं असं वाटतं की हे क्षेत्र असं आहे, ह्याच्यातून काही इन्कम म्हटलं तर अतिशय मोठी म्हणजे की इन्कमाची गोष्ट नाही आहे. एक आपल्याला एक छंद असू दे किंवा आनंद असू दे किंवा सर्व परिवाराला एक आवडणारी वस्तू दारात असावी म्हणून आपण करतो आहे. म्हणजे पूर्ण सगळं सोडायचं आणि ह्याच्या पाठीमागं पळायचं हे अजिबात कुणी करू नये, हे भयंकर तोट्याचं आहे. तर म्हणजे प्रत्येकाचा एक गुरु म्हणायला का हरकत नाही, गुरु करावा आणि त्याप्रमाणे ते आपण जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्याला जे करायचं आहे ते करावं वगैरे, आणि जे काय आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करत राहावं आणि प्रामाणिकपणे जो कष्ट करतो त्याला यश आज ना उद्या 100% मिळतं आहे. आणि हे वाक्य मात्र 1000% खरं आहे. धन्यवाद सर. मंडळी, सध्या आपण स्क्रीनवरती खिलार ॲप पाहतोय. ते ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक आहे, आवर्जून इन्स्टॉल करा. त्यावरती शेतकऱ्यांचे फोन नंबर असतील, या सर्व माहिती आहे. सर, आता आम्ही एकदा साताऱ्यामध्ये चित्रीकरण करत होतो. साताऱ्याचे सुजय गायकवाड, जातिवंत दुग्ध व्यवसायामध्ये मोठं नाव आहे साताऱ्यामध्ये. मेन शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती जपून आहे, देशी गोवंश मोठ्या प्रमाणात दावणेल. त्यांच्याकडे मी तुमच्या दावणी ते म्हणजे सुजय गायकवाड यांच्याकडून आम्हाला कळलं की आम्ही कोळेकर सरांकडून घेतलेला हा बैलजोड आहे, बडाऊ बैलजोड आम्ही त्यांच्याकडे पाहिला होता. सध्या आम्ही मागे एक बडाऊ बैल पाहतोय. तर सध्याच्या काळामध्ये शहरी भागात बैलांचा वापर तर आता कमी आहे पाहायला गेलं तर. सध्याच्या कंडिशनला तुमच्या या गावाच्या परिसरामध्ये बैलांचा वापर किंवा बैलगाडी किंवा वैरण आणणं की कितपत काम आहे याचं? याचं काम कितपत म्हटलं तर म्हणजे ओव्हरऑल प्रश्नाचं तुमचं उत्तर म्हटलं तर शून्यच काम आहे. ज्याच्या घरात स्वतः कष्ट करणारी माणसं आहेत, जसे माझे भाऊ अजूनही शेतात काम करतात आणि त्यांना जरी म्हणजे ट्रॅक्टरनं वैरण आणली तर ते बैलगाडी घेऊन जातील आणि बैलगाडी भरून आणतील. अशी माणसं ज्यांच्या घरात आहेत तीच माणसं बैलाकडून सध्या काम करून घेतात आणि बैलाकडून काम करून घेणारी पिढी जवळपास संपलेली आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान, जसं म्हणजे बैलाने शेती करता येईल तसं यंत्रानं पण शेती करण्या इतपत नवीन टेक्नॉलॉजी येते आणि त्याच्यासमोर बैलानं शेती करणं, मशागत करणं तितकं चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग कशामुळं? पैशामुळं किंवा ह्याच्यामुळं कशामुळं नाही, फक्त आणि फक्त त्या बैलावरती काम करणारा माणूस कुठून शोधून आणायचा, म्हणजे ही गोष्ट सध्या अडचणीची ठरते. आणि हे भविष्यामध्ये आपल्या मुलांना किंवा नातवंडांना सांगावं लागेल, पहिलं बैलगाडी माणूस हाणत होता किंवा बैलावरती काम माणसं करत होती, असं होतं तसं होतं वगैरे. कारण हे कोण करत नाही. कारण माणसाला उन्हातून एखादी गोष्ट एक जाऊन आणजा म्हटलं तर आपण आणू शकत नाही. शहरात तर आपण लगेच ऑनलाईन ऑर्डर करून घरात बसून सगळ्या गोष्टी मिळतात वगैरे. आणि ग्रामीण भागामध्ये तर मग मळ्यातून काही आणायचं म्हटलं तर लगेच 2 व्हीलर काढतो किंवा 4 व्हीलरचा रस्ता असेल तर जाऊन घेऊन येतो. आणि त्या बैलांना कुणी त्या बैलं सोडायची, कुणी जायचं, त्याला आणल्यानंतर मग ते काही गप्प बसत नाही, त्याला वैरण घाला, थंडी घाला, हे कुणी करायला सांगितलं आहे. म्हणून मी मग सांगतो की नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान, नवीन पिढी, ह्या गोष्टीनं सगळ्याचा समतोल राखून ह्या गोष्टी जतन करायच्या आहेत आपणाला. म्हणजे या सगळा पैसा आणि पैसाच जर विचार केला तर ह्या गोष्टी कधीच नामशेष होतील. म्हणजे जगात सांगण्यापेक्षा मीच माझा जर विचार केला तर म्हणजे आज आपण पहाटे 5ला निघालो, इथं आलो, परत जाणार रात्रीचं, म्हणजे ह्यातनं आउटपुट फायनान्शियलदृष्ट्या काही शून्य आहे, म्हणजे मायनसमध्ये आहे. पण एक मानसिक समाधान आहे ते मग आपल्याला पैशात आपण कोणच मोजू शकत नाही आहे. हे आपल्या समाधानासाठी, छंदासाठी आणि परंपरागत आलेल्या गोष्टी टिकवण्यासाठी आपण हे सगळं करतो आहे आणि हे करणं जबाबदारीचं आहे आणि येणाऱ्या पिढीनं सुद्धा हे टिकवलंच पाहिजे. धन्यवाद सर. सर, आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा होतो की जो कायम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला की देशी गोवंश सांभाळण्याला कायम पडत असतो. आम्ही दावणीला सध्या जर्सी गाई पण पाहतोय. जर्सी गाय, आता एवढे सगळे तुमची गाय बैल आहे, देशी गाय आहे, ह्याच्यासोबत जर्सीचा व्यवसाय, परत आम्ही तुमच्याकडे शेळ्या मेंढ्या किंवा ह्याही गोष्टी पाहतोय. तर हे सगळं शेतकऱ्याकडे असतं, असलंच पाहिजे. पण थोडंसं काय हे सगळं समतोल कसा साधला जातो गावाकडे ह्या गोष्टींच्या माध्यमातून? एवढा मोठा प्रपंचाचा गाडा चालवायचा असेल तर फायनान्स हा अतिशय महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. मगापासून आपण म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पैशाशिवाय चालत नाहीत आणि पैसा म्हणजे वन टाईम येणं पण ते महत्त्वाचं नाही आहे.
त्याला म्हणजे की दररोज तुमच्याकडे एक फिक्स इन्कम असायला पाहिजे. म्हणजे आपण हे धंदे असे आहेत की जनावर म्हणा, काही म्हणा, कधी काळ चांगला राहतो, कधी वाईट राहतो. वाईट काळामध्ये कधी नुकसानही होऊ शकतं. त्या नुकसानातून आपणाला तरायचं असेल, आपलं म्हणजे परिस्थिती व्यवस्थित आपणाला ठेवायची असेल, कारण फायनान्शियल गोष्टी जो माणूस स्ट्रॉंग आहे तो माणूस कुठंच लटपटू शकत नाही आणि तो माणूस निर्भीडपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो. म्हणून फायनान्शियल गोष्टी जर आपल्याला हे करायचे असेल तर या ठिकाणी जर्सी किंवा शेळी पालन किंवा मेंढी पालन ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. जरी म्हणत असेल जर्सी आलं, हे आलं, ते आलं. आज आपण म्हणतो की एवढी मोठी शेती, आज डोंगर जरी म्हटलं तर डोंगर लोकांनी फोडून शेती तयार केली. आज खताशिवाय तिथे येतं काय? खत कशाच घालणार तुम्ही? शेतीला देशी जनावरं कोण किती पाळतं, किती खत आहे? मग हे खत पाहिजेच आपल्याला. म्हणून गाई, म्हशी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. जसं देश चालवताना म्हणजे की सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो, तसं घराचा प्रपंच चालवत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून हे चालवावं लागतं. म्हणून ह्या गोष्टी जरूर पाहिजेत. जरी म्हणत असेल ही गाई आली, कुठनं आली, त्याने सगळे हे देशी घालवलं. फायनान्शियल गोष्टीचं, सगळ्या गोष्टीचं नाटकं करता येतात. पैशाचं नाटक करू शकत नाही आहे माणूस. कष्ट करण्याची जिथं तयारी आहे तिथं माणूस ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि कुटुंब सदृढ किंवा म्हणजे सधन जे कुटुंब आहे ते पैशाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या बाजूने इन्कम असेल तर शेती टिकेल, नसेल तर कसं आहे, शेती निसर्ग बदलला आहे. एखाद्या वर्षी 1 कोटीचं उत्पन्न झालं तर दुसऱ्या दिवशी -50 लाख पण होऊ शकतात वगैरे. ह्या गोष्टींना बॅलन्स व्हायचं राहिलं तर आपल्याला सगळ्या बाजू पाहिजे. एक गेली तर दुसरी असायला पाहिजे, दुसरी गेली तर तिसरी असायला पाहिजे, जेणेकरून आपलं रुटीन जे आहे ते नाही बदलायला नाही पाहिजे वगैरेच. मंडळी, या खरं तर सरांनी उत्तर खूप सुंदर दिलं आहे की हा सगळा समतोल किंवा हे आर्थिक गणित तुमच्या वर्षाचं, तुमच्या दिवसाचं जर कसं चालू राहिलं पाहिजे, तर हा समतोल कसा साधायचा, या सगळ्या वेगवेगळ्या आर्थिकदृष्ट्या किंवा हे जोडधंदे आपण म्हणूया हे कसे केले पाहिजे याबद्दलचं हे सुंदर उत्तर सरांनी दिलं. सर, आम्ही भाग 1 मध्ये तुमच्या दावणीची जातिवंत वळू पाहिले, खोंड पाहिले. त्यानंतर भाग 2 मध्ये आलेली दावणीला गाय किंवा त्या संदर्भातून गायीतून होणारी पैदास, प्रदर्शन ही माहिती पाहिली. आणि आज आम्ही बरीचशी माहिती आता भाग 3 मध्ये पाहिली. सर, आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि हा पत्ता आम्हाला सांगा, कसं यायचं इथे. हां, माझे नाव प्राध्यापक यशवंत देवबा कुळेकर, मुक्काम पोस्ट जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9822 98 25 80. आणि आत्ता ज्या ठिकाणी मी बसलेलो हे माझं म्हणजे की म्हणजे वडिलोपार्जित चालत आलेली ही जमीन माझं म्हणजे की म्हणजे जन्मगाव म्हटलं तरी म्हणजे की काय हरकत नाही आहे. तर या लोकेशनला यायचं म्हटलं तर हे लोकेशन सांगोला शहरापासून दक्षिण बाजूला सांगोला, कडलास, जवळा या मार्गावरती 10 किलोमीटर, सांगोल्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जर जतपासून जर तुम्ही यायचं असेल तर जतपासून 45 ते 50 किलोमीटरवरती हे लोकेशन आहे. सांगोल्यातून यायचं असेल तर मगाही मी सांगितलं कडलासच्या पुढं जवळा आणि कडलाच्या हद्दीवरती एक छोटंसं म्हसोबाचं मंदिर, तिथून पूर्वेला 800 ते 900 मीटरवरती आमचं लोकेशन आहे. सर, आम्हाला गाय घेऊन यायचं, फोन नंबर सांगा एक इथला. हां, इथला नंबर आहे 97 64 43 00 39. एक माझ्या भावाचा नंबर आहे. आणि अजूनही मी तुम्हाला माझ्या पुतण्यांचे नंबर देतो, कारण ते इंस्टाग्राम वगैरे सगळं वापरतात. माझं इंस्टाग्राम नाही पण त्यांचं आहे. आणि ते बरोबर आहे, कारण आता ह्या इंस्टाग्राममुळं माझं काम इतकं सोपं झालं आहे की आतापर्यंत येणारे कॉल मला येत होते, पण इंस्टाग्राममुळे ह्यांनाच नंबर येतात. आणि माझं तिथं काम असताना मला काही त्रास होत नाही. आणि ही मुलं इंस्टाग्रामला असल्यामुळं आता सोशल मीडियामुळं ते महत्त्वाच्या गोष्टी होऊन जातात. आणि दुसरं आहे 77 198 57 601 पोपट कोळेकर म्हणून. आणि आणखीन एक नंबर दुसऱ्या पुतण्याचा आहे, तो आहे 99 21 427 018 शशिकांत कोळेकर. मंडळी, हे जे नंबर आहेत आणि सरांचं गुगल लोकेशन आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे. आवर्जून आपल्या दावणीला असलेल्या जातिवंत किंवा सर्वसाधारण गाईला हे जातिवंत वळू भरण्याचा प्रयत्न करा. त्या माध्यमातून कशा पद्धतीची पैदास होते किंवा काय हे आपण या सर्व भागांमधून पाहिलं. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मायक्रोचिप बसवायला आपण सुरुवात केली, ती मायक्रोचिप आवर्जून बसवा. सर, परत एकदा खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून आम्हाला तुमचे चांगले विचार, देशी गोवंश सांभाळण्यासंदर्भातली खूप खूप माहिती मिळाली. सर, धन्यवाद.
खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.